नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली ही सरकारची नामुष्की आहे। याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागले त्याची भरपाई सरकारकडून मिळावी अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी महिला काँग्रेसच्या आंदोलनात बोलताना केली। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्षा प्राजक्ता जाधव यांच्या नेतृत्वाखाली बिबवेवाडी येथे आंदोलन करण्यात आले। महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला, पेपर फुटी प्रकरणी परीक्षा रद्द करावी लागली। गेल्या 10 वर्षात पेपर फुटीचे प्रकार 70हून अधिक वेळा घडले आहेत। सरकारची नामुष्की जनतेपुढे मांडायला हवी आणि शिक्षण मंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी असे प्राजक्ता जाधव यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले। या आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, ॲडव्होकेट भावराम बोराटे, रेखा जैन, अंजली देसाई, ज्योती आडागळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या 3 मे रोजी नीटची जी एक्झाम पूर्ण भारतामध्ये झालेली होती, ती एक्झाम पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली आहे। ही पेपर फुटी जी आहे ती भारतामध्ये 89 टाइम्स 89दा झालेली आहे आणि 48 वेळा एक्झाम झालेली आहे। या एक्झाम देण्यासाठी विद्यार्थी वर्ग गेले त्याच्या 2 ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो, पालक वर्ग त्याच्या मागे आटोनात प्रयत्न घेत असतो आणि अशा या कृत्यामुळे नाहक त्रास आमच्या भारतातील सर्व पालक वर्ग व विद्यार्थ्यांना झालेला आहे। प्रथम तर काँग्रेस, महिला काँग्रेसकडून आमची सरकारला अत्यंत तीव्र अशी मागणी आहे की तातडीने हे धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांना तुम्ही बडतर्फ करावं, तसंच ही एक्झामच रद्द करा आणि विद्यार्थ्यांना आर्थिक बळ द्यावं।